सणानिमित्त गजबजलेला विजापूर वेस्ट ते अप्सरा हॉटेल रस्ता तूर्त बंद ठेवावा, नयूम सालार। सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान सुरू आहे। रमजान ईद व सध्या रोजे उपवास असल्या कारणाने विजापूर वेस्ट ते अप्सरा हॉटेल पंचकट्टा ही फार गजबजलेली असते। इथं सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत वर्दळ सुरूच असते। रात्री तर नमाजी मंडळी एकत्र जमतात। सदरील परिसरात अनेक वाहने ये-जा करतात। सध्याची धावपळ व संभाव्य धोका लक्षात घेऊन विजापूर वेस्ट पंचकट्टा अप्सरा हॉटेल परिसर हा 3 चाकी 4 चाकी वाहनांसाठी तात्पुरते बंद करावे, त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही। मुस्लिम समाजातील बरीच मंडळी या परिसरात असतात व वाहनांची वर्दळीमुळे कदाचित एखादे अपघात होण्याची दाट शक्यता असते। तरी माननीयांना विनंती आहे की सदरील वाहनांवर रमजान सण होईपर्यंतच्या परिसरात अर्ज करून निर्बंधित करावे। जनतेच्या नागरी सुविधांचा विचार करावा। गर्दीतील आबालवृद्धांसाठी विशेष सोय करावी। नागरिकांना असुविधा होणार नाही। विशेषतः लक्ष्मी मंडई अप्सरा हॉटेल परिसरमध्ये अनेक नमाजी उपवास करणारे मंडळी फळ अनाज शिवाय इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात। उपवासामुळे सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे काही विपरीत प्रकार न होण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून एखादे फिरते आरोग्य केंद्र करता येऊ शकेल का, तशी काही योजना करता येईल का, याबाबत माननीयांना विनंती आहे की आदी नागरी सुविधांचा विचार करून योग्य ते आदेश द्यावेत व त्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण कार्यालयात सुद्धा 3 चाकी 4 चाकी जड वाहतूक बंद करण्याचे आदेश द्यावेत, ही नम्र विनंती। अस्सलाम वालेकुम। मैं नयूम सालार, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का अल्पसंख्यक अध्यक्ष। आज जो ये अपने मीना बाज़ार में जो जितनी भी बड़ी बड़ी 4 व्हीलर 3 व्हीलर जो गाड़ियाँ आ रही है, ये हमारे व्यापारी संगठनों को तकलीफ़ हो रही है, आने जाने वाले लोगों को तकलीफ़ हो रही है। एक गाड़ी 4 व्हीलर अगर जमा होंगी तो आधा घंटा ट्रैफिक जाम रह रहा। तो ये हम आज कलेक्टर साहब को ये निवेदन देकर आया हूँ कि ये इधर ब्रैकेट लगाओ, और हमारे मुलानी साहब जो शहर वातुक के अपना इसके है, उनको भी बोला हूँ कि ब्रैकेट लगाओ। अगर कल से ही ब्रैकेट लगेंगे तो बहुत अच्छा होगा। ऐसा भी हमारे को 20 रोजे से ब्रैकेट लगा के रास्ता बंद करते हैं। बस मेरी उम्मीद है ये है कि 10 रोजे के बाद से ब्रैकेट लगाओ।